जय महाराष्ट्र. मी चंदू लाडे. मी आता मंगळवारी झोन नागपूर महानगरपालिका क्रमांक 10 पाशी उभा आहे. इथल्या असिस्टंट कमिशनर आणि अतिक्रमणवाले अधिकारी आहेत 10K यांनी काही पहिले आमच्या एरियामध्ये अतिक्रमणाची कारवाई केली. अनधिकृत बॅनर, अनधिकृत झेंडे आणि अनधिकृत फेरीवाले यांच्यावर कारवाई केली. याबाबत ते नियमानुसार असेल, ते नियमानुसार कारवाई करत असेल, वाद नाही आहे. पण माझं असं मत आहे की मंगळवारी झोन महानगरपालिका 10 मध्ये हे कंपाऊंड वॉलवर यांनी अनधिकृत बॅनर लावलेले आहे. हे अनधिकृत बॅनर काढण्याची जबाबदारी याची आहे. जे प्रशासन कायदा राबवतात, जे प्रशासन नियमानुसार काम करा असं लोकांना ज्ञान पाजरतात, ते स्वतः लोक अनधिकृत बॅनर लावतात आणि अनधिकृत बॅनर लावून या बॅनरवर कारवाई करत नाही. तर यांनी लोकांना, सामान्य लोकांना, सामान्य जनतेला शहाणपणा काय शिकवावा? या लोकांनी जर सामान्य लोकांना कायदा वापरा असं म्हणतात, तर मग हे स्वतः कायद्यानुसार, नियमानुसार काम का करत नाही? या महानगरपालिकेच्या झोनच्या बिल्डिंगच्या कंपाऊंड वॉलवर यांनी अनधिकृत बॅनर लावून ठेवले आहे. येथील महानगरपालिकेचे असिस्टंट कमिशनर गराटे साहेब म्हणतात की NMC कमिशनर सोबत बोला. हे अतिक्रमणचे अधिकारी म्हणतात की तुम्ही मला वरून आदेश आणून द्या. म्हणजे सामान्य माणसावर कारवाई करताना यांना आदेश राहते आणि स्वतःच्या प्रशासकीय इमारतीवर अनधिकृतपणे बॅनर लावण्यासाठी यांना कोणाचे आदेशची गरज पडते. म्हणजे कायदा हा सर्वांसाठी सारखा आहे. आर्टिकल 14 मध्ये कायद्यासमोर सर्व सारखे जे म्हणते संविधानामध्ये लिहिलेलं आहे. तर संविधानामधल्या आर्टिकल 14चा नियम ह्या प्रशासकीय बिल्डिंगला लागू होत नाही का? आणि ह्या प्रशासकीय अधिकाऱ्यांना लागू होत नाही का? तो फक्त का सामान्य माणसावर लागू होतो का? हा प्रश्न उभा होता इथं. ह्या प्रश्नावर मी सामान्य जनतेला आवाहन करतो की जेव्हा केव्हा हे नागपूर महानगरपालिकेचे अतिक्रमण करणारे कर्मचारी, अधिकारी तुमच्याकडे कारवाई करायला येतील, तेव्हा त्यांना प्रश्न विचारा की मंगळवारी झोनच्या बाहेर हे अनधिकृत बॅनर लागलेले आहे, याच्यावर का कारवाई करत नाही? त्यांना प्रश्न विचारा की हा मंगळवारी झोनच्या आतमध्ये अनधिकृत बांधकाम आहे, त्याच्यावर का कारवाई होत नाही? नागपूर महानगरपालिकेची मेन सिव्हिलची जी बिल्डिंग आहे तिथे आतमध्ये अनधिकृत बांधकाम आहे, त्याच्यावर का कारवाई होत नाही? त्याच्या बाहेर अनधिकृत बांधकाम आहे, त्याच्यावर अनधिकृत फेरेवाले आहे, त्याच्यावर का कारवाई होत नाही? मग सामान्य जनतेवर हे लोक कारवाई का करतात? म्हणजेच हे प्रशासन, नागपूर महानगरपालिका आर्टिकल 14चं उल्लंघन करत आहे आणि आर्टिकल 14चं असं म्हणते की कायद्यापुढे सर्व सारखे. हे लोक स्वतःला खूप मोठे शहनशाह समजून राहिले. खूप मोठे नौकरशाही चालू आहे खूप मोठी. या लोकांना धडा शिकवण्यासाठी सामान्य जनतेने समोर यायला पाहिजे आणि या विषयाला जन आंदोलन म्हणून समोर करायला पाहिजे. या अधिकाऱ्यांना यांची लायकी दाखवली पाहिजे, यांना नियम कसे वापरावे हे समजून सांगायला पाहिजे. म्हणून मी सामान्य जनतेला, सामान्य गरीब जनतेला, जे लोक आपला रोजीरोटी कमवतात, रस्त्यावर उभं राहून त्यांना आवाहन करतो की त्या लोकांनी, या लोकांना पहिले हा प्रश्न विचारा की तुम्ही तुमच्या प्रशासकीय बिल्डिंगवर जे अनधिकृत होर्डिंग्स लावलेले आहे, जे अनधिकृत कन्स्ट्रक्शन केलेलं आहे, अनधिकृत बांधकाम केलं आहे, ते पहिले हटवा आणि नंतर आमच्यावर कारवाई करा. यानंतर कोणावरही कारवाई करायला आले तर या लोकांना जाब विचाराचा, हे मी सर्वांना आवाहन करतो.